शिरूरच्या झापेवाडी येथे पारधी कुटुंबियांच्या घटनास्थळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दीपक केदार यांनी येऊन भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी काही कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला। सदर भेट आज शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दिली आहे। यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते पदाधिकारी यांची देखील उपस्थिती होती। वन विभागाच्या वतीने खोक्या भोसले याचे घर पाडण्यात आले, मात्र त्यानंतर रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराला आग लागली होती। यामध्ये काही साहित्य जळून खाक झाले होते व नुकसान देखील झाले होते। या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी आज शिरूरच्या झापेवाडी शिवारामध्ये जाऊन घटनास्थळी त्या ठिकाणी पाहणी केली व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि भोसले कुटुंबियांना धीर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। यावेळी त्यांच्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। 30 वर्षापूर्वीपासून आम्ही इथं आहेत। आमचा रहिवासी गाव इथं आहे। आम्ही काय पळते कुठं झोपडे नाही कारण आमच्या घर आहेत। आम्ही 30 वर्षापासून ठायबेचे आहेत सर। 100 वर्षापासून आम्ही इथं आहेत सर। आम्ही ठायबेचे आहेत। वनी भागाचा नाही आहे सर। तो येत आहे। हा परवीट आहे। ते परवीट मधलं सुद्धा घर माझं पाडलंय सर। परवीट म्हणजे तेच माझ्या दिराने ते घर ढाकण्यात कुटुंबाचं रान आहे। ते 5 एकर ते रान सुद्धा गेलेलं होतं, पण माझ्या दिराने ते वापस घेऊन दिलेलं आहे। त्यांच्या ढाकणे लोकांना माझ्या दिराने सतीश भोसलेनी सर ते घर वापस घेऊन दिलेले रान लोकांनी लुबडीले होतं सर। ते रान एवढा अत्याचार आमच्यावर बी करू नका। शासनाने दमने मॅडम जरी असतील तरी आमच्या लेकरा बाळाला संरक्षण शासनाचं द्यावा आणि आम्हाला एवढे आमची कठोर कारवाई गाववाल्यावर होणे दादा ते हे ढाकणे आहेत ते ढाकण्यावर पण व्हावा। नवनाथ ढाकणे ते खरमाटे भरत खरमाटे ते आम्ही 3 जणांना आम्ही ओळखीतोच सर। ते समोर होते सगळेजण मारा पोराव म्हणून आमच्या लेकरा बाळासहित मरणाचं मारलेलं आहे सर। सरकारी दवाखान्यामध्ये बीडला लेकरं सुद्धा आमचे ऍडमिट आहेत। आमची कारवाई त्यांच्यावर व्हावी आमची एवढी 10 बोटाची विनंती आहे। शासनाने आमच्याकडे कोणत्याही लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत। आता आम्ही कुठे राहणार आहे? पण छेड झाली, पोरला पण तलवार ढाकण्या लोकांनी, तरी पण आमच्या पोरींची काही पण त्यांना दखल नाही। पोरीला त्या लोकांना ढाकण्या लोकांना अटक सगळं केलं नाही अजून। दुसरा ढाकणे लोक सांगत होते म्हणून मिटून घेतलं म्हणा, आता कशाला मिटून घ्यायचं? कोणी मिटून घेतलं? बघ मारी आई आम्हाला टाळली जास्त बंद होती म्हणून बरं झालं। आम्ही जगलो नसतो लेकराच्या पाठीमागे बरंच मारा हो खूप आहे दादा।